नमस्कार मित्रांनो. आपल्या आजच्या गट क च्या पेपरमध्ये आपल्या सगळ्यांना राज्यघटनेचा पेपर अतिशय छान गेलेला असावा. आपण आजच्या पेपरचे आन्सर की 2 मिनिटात चेक करू. मी इथे जास्त विश्लेषण देत तुमचा वेळ जास्त घालवणार नाही. आपल्याला जी क्युरिओसिटी असते की एक्झॅक्टली याचं आन्सर काय असतं. अनेक वेळेला त्याची वैयक्तिक एक-एक प्रश्नांची माहिती देत बसण्याची वेळ येऊ नये आणि आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळावं की एक्झॅक्टली कुठल्या आन्सरचं काय कशामुळे राइट येतंय किंवा रॉंग येतंय, कशामुळे काय चाललंय ते बघावं. पण तुम्हाला आपण शिकलेलं, आपण शिकवलेलं हे सगळं आठवलं असेल. मी नेहमी बोलत आलेलो होतो. अगदी आत्ता आपण YouTubeला वन डे लेक्चर घेतलं होतं, त्यामध्ये बोललो होतो. एक प्रश्न हमखास येईल, जो आपण शिकवलेला नसेल आहे. एक प्रश्न पुन्हा आलेला आहे, जो वैद्यकीय केसेसबद्दलचा आहे. बाकी 14 प्रश्न तुम्ही मजबूत अटेम्प्ट केला असेल. जरूर कमेंटमध्ये कळवा. कोणते, किती, कसे बरोबर आलेत त्याबद्दल. 2 मिनिटात आपण आन्सर बघू. पेपर पॉलिटिक्सचा कम्पॅरेटिव्हली बऱ्यापैकी सोपाच आहे. लास्ट ग्रुप बीच्या पेक्षा थोडासा अवघड आहे. पण नेहमी नसे पेपर पॉलिटिक्सचे येतात. त्या तुलनेत बघितलं तर इझीच आहे. फक्त पेपर बी पेक्षा, ग्रुप बी पेक्षा हा ग्रुप सीचा तुलनेनं अवघड वाटतोय, लेंदी वाटतोय, डिफिकल्टी दिसते, चॅलेंजेस दिसतात, बऱ्याच चुका दिसतायत. ते मात्र नक्कीच सत्य आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे? आपण डी आणि टी असा पासवर्ड तयार केलेला होता ग्रामीण आणि शहरीसाठी, जे आरक्षणाबद्दलचा घटक आहे. डी आणि टी मध्ये आपण एससी, एसटी, ओबीसी आणि महिला आरक्षणाबद्दलची तरतूद करतो. याला अनुसरून डी आणि टी, ग्रामीण डी आणि शहरी टी या पॉइंट ऑफ व्ह्यूचा घटक आपण लक्षात घेऊ शकतो. आन्सर 3 करेक्ट आहे. एकच सिंगल पेज होता. तुम्हाला हा पेज मी दिलेला होता युट्यूबच्या लेक्चरमध्येही. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर म्हणजे चीफ जस्टिस CJI सोडून संख्येत वाढ करण्यासाठी संसदेचा ठराव मंजूर करावा लागतो. राज्यघटनेच्या आर्टिकल 124 सबक्लॉज 1 नुसार आपण बोललो होतो साधे बहुमत लागते. आपण असंही लिहून घेतलं वहीमध्ये 368 सबक्लॉज 1 प्रमाणे साध्या बहुमताने हे बदल होत असतात. याला घटना दुरुस्तीची आवश्यकता नाही. दुरुस्तीची आवश्यकता नाही म्हणजे हे 2 गेले आणि हे सुद्धा गेला. आपण जेव्हा दुरुस्ती करतो 368(2) लागतो तेव्हाच हे खाल्ले 3 ऑप्शन येतात आणि आपण लिहून घेतलेलं आहे 1 याचा अर्थ हे साध्या बहुमतानं येते. हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. सुप्रीम कोर्ट न्यायाधीशांची संख्या साध्या बहुमताने वाढते. हायकोर्ट न्यायाधीशांची संख्या राष्ट्रपतीच्या आदेशाने वाढते. तर हायकोर्टची स्थापना संसदेच्या कायद्याने साध्या बहुमताने होत असते, असं आपण आपल्या चार्टमध्ये लिहून घेतलेलं आहे. हा नेहमीचा आवडीचा प्रश्न, अगदी फुलटॉस बॉल प्रमाणे फुकटमध्ये प्रश्न मिळालेला होता. 165 राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार. राज्य सरकारचा बोलल्यानंतर ऑप्शनमध्ये काहीच न विचार करता महाधिवक्ता उत्तर द्यायला पाहिजेत. चुकून सॉलिसिटर जनरल इंग्लिशमध्ये काही मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता ठेवून आयोगाने पहिला ऑप्शन सॉलिसिटर जनरल टाकले. महान्यायवादी असं ऑप्शन तुम्हाला दिसत नाही डायरेक्टली, कारण तुम्ही चूक केली नसती, पण चूक करावं म्हणून सॉलिसिटर जनरल टाकलंय. पण आन्सर महाधिवक्ता. 165 घटनात्मक पद. पंचायत राज 2-3 पंचायतचे प्रश्न टाकलेत. गट क ची परीक्षा आहे म्हणून. 73वी दुरुस्ती ग्रामीण भागासाठी, घटनेत भाग 9. 74वी दुरुस्ती शहरी भागासाठी, घटनेत भाग 9A. दोन्ही करेक्ट आहेत. ए आणि बी बरोबर आहेत. 54चा आन्सर 3. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये इथे थोडंसं तुम्हाला विचार करायला लावलेला आहे आयोगाने. संघराज्य वैशिष्ट्यामध्ये कशाचा समावेश होत नाही. संघराज्याचा अर्थ काय असतो? संघ आणि राज्यामध्ये अधिकाराचे विभाजन. 2 व्यवस्था त्या ठिकाणी कार्यरत असतात. 2 व्यवस्था ज्याला अंमलात असतात त्याला संघराज्य पद्धती असं या बेसिक वैशिष्ट्यामध्ये आपण बघतो. संघराज्य वैशिष्ट्ये, अधिकाराचे विभाजन हे तर येऊ शकत नाही. 2 व्यवस्था काम करत असतील, अधिकार विभाजन हा त्याचा पार्ट येतो. त्यामुळे डी ॲब्सोल्युटली येऊ शकणार नाही आहे. मग डी कटला तर हा ऑप्शन कटेल. त्यानुसार नंतर अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेस. ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेस हे संघराज्य पद्धतीचं वैशिष्ट्य आहे, फेडरल सिस्टमचं वैशिष्ट्य आहे. का वैशिष्ट्य आहे? कारण संघाकडून निवडतात पण सेवा राज्यात देतात.
निलंबन राज्यपाल करतात तर बडतर्फ राष्ट्रपती करतात. त्यामुळे इथं दोन व्यवस्था एकच वेळेस काम करतात अशा संघराज्य पद्धतीचं कॅरेक्टर तिथे दिसतंय. आणि त्यासोबतच संघराज्य पद्धतीच्या वैशिष्ट्याचं उल्लंघन पण करणाऱ्या सेवा म्हणून हाच ऑल इंडिया सर्व्हिसेस पाहिला जातो. आणि आयोगानं संघराज्य पद्धतीच्या वैशिष्ट्याचं उल्लंघन करणाऱ्या सेवा म्हणून सुद्धा याचाच पर्याय निवडलेला आहे आतापर्यंत. आणि या ठिकाणी सुद्धा ह्या सेवा संघराज्य पद्धतीमध्ये येतील आहे. पण ह्या एकेरी केंद्रीकृत पद्धतीकडे झुकलेल्या आहेत. म्हणून कधी कधी वाटतं की हे एकात्म पद्धतीचे आहेत, पण एकात्म नाही, संघराज्य पद्धतीचे आहेत, पण एकात्म पद्धतीकडे झुकलेले आहेत. म्हणून ह्याला सुद्धा संघराज्य पद्धतीत घ्यावं लागतं. कोणते येत नाही असं विचारलेलं आहे, आणि हे दोन्ही येतात. संघराज्य पद्धतीमध्ये हे दोन्ही येतात. त्यामुळे येत नाहीत कोणते, एकेरी न्यायव्यवस्था आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था, हे दोन येणार नाहीत. हे एकेरी पद्धतीकडे जातात, हे संघराज्य पद्धतीकडे जातात. त्यामुळे बी आणि सी हा ऑप्शन थर्ड करेक्ट यायला पाहिजे. त्यानंतर 243 भारतीय राज्यघटनेच्या 243 अंतर्गत ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल, जर काही कारणास्तव 5 वर्षापूर्वीच जर ती विसर्जित झाली नसेल तर ती कधीपर्यंत अस्तित्वात राहते. म्हणजे 5 वर्ष हा त्यांचा कोणता काळ मोजला जातो? निकाल जाहीर झाल्यानंतर, निकाला जाहीर पासून नाही, निवडणूक जाहीर काही संबंध नाही, तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीसाठी जे दिनांक निवडलाय त्या तारखेपासून, हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष काही संबंध नाही, तेवढा कीवर्ड आपल्याला उत्तर देतो. हे डायरेक्ट आन्सर पर्यंत जायचं ऑप्शन मिळेल. 3 आन्सर करेक्ट आहे. त्यानंतर राष्ट्रपतीच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहेत? भारताच्या राष्ट्रपती संदर्भात इथं प्रॉब्लेम झालेला आहे, तुमच्या लक्षात आला असेल. मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये वाचताना तुम्हाला ह्याचे दोन्ही फरक कसे आहेत हे तुम्हाला जाणून देतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये जे सांगितलंय ते राष्ट्रपतीची पात्रता आहे, पदासाठीचे वर्णन केलेलं आहे. राष्ट्रपती पदासाठीचं वर्णन असं मराठीत आहे. आणि इंग्लिशमध्ये बघा, आर्टिकल 58 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राईब द क्वालिफिकेशन ऑफ द प्रेसिडेंट. क्वालिफिकेशन, पात्रता हा शब्द कुठे येते? दोन्हीचा अर्थ खूप डिफरंट निघतो. राष्ट्रपती पदाचं वर्णन, जर राष्ट्रपती पदाचं वर्णन बोललो तर यानुसार आन्सर यायला पाहिजे आर्टिकल 52. प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती असं वर्णन कुठे आहे? आर्टिकल 52 मध्ये. प्रेसिडेंट ऑफ इंडिया असं आर्टिकल 52 मध्ये नमूद आहे. आणि जर राष्ट्रपती पदाचं वर्णन असं बोललं तर त्याचं उत्तर 52 यायला पाहिजे, आर्टिकल 58 रॉंग येईल. आणि इंग्लिशमध्ये जर आर्टिकल 58 प्रमाणे डिस्क्राईब द क्वालिफिकेशन ऑफ द प्रेसिडेंट असं बोललं असेल तर मात्र हे करेक्ट आहे, इंग्लिशमध्ये करेक्ट आहे. आर्टिकल 58 हा डिस्क्राईब करतो क्वालिफिकेशन, मग त्याने करेक्ट आहे. तसंच द प्रेसिडेंट कॅन रिमूव्ह थ्रू इम्पिचमेंट इफ व्हायलेट द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनचं व्हायोलेशन केलं असतील तर त्यांना इम्पिचमेंटद्वारे काढता येईल. दोन्ही बरोबर येतील. इंग्लिश वाक्याप्रमाणे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. पण मराठीप्रमाणे बघितलं तर हा ए रॉंग आहे. राष्ट्रपती राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगाद्वारे काढता येईल, हे बी बरोबर आहे. ई रॉंग आहे, बी बरोबर आहे. मग विधान बरोबर, हे आन्सर बी आला पाहिजे. मराठीप्रमाणे म्हणली बी आला पाहिजे, तर इंग्लिशप्रमाणे बोथ यायला पाहिजे. बरोबर, करेक्ट स्टेटमेंट, करेक्ट दोन्ही यायला पाहिजे. आता आयोगच या प्रश्नाबद्दल निर्णय घेईल. कदाचित तो प्रश्न कॅन्सल होईल, कारण मराठी वाचणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे नुकसान आहे, तर इंग्लिश वाचणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाप्रमाणे हा आन्सर निघेल. त्यामुळे हा प्रश्न बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्या दृष्टीने कायद्याने एकाच व्यक्तीचे 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याची तरतूद? राज्यपाल आणि हायकोर्ट हे 1 किंवा 2 राज्यासाठी एकच असतील अशी आपण चर्चा खूप वेळा केलेली आहे. 7व्या अमेंडमेंटनुसार 1956 मध्ये 7th अमेंडमेंट 1956 नुसार राज्यपाल हायकोर्ट पण 2 राज्यासाठी एकच आणि 2 राज्यासाठी राज्यपाल पण एकच, असं आपण तरतूद केली 7व्या घटना दुरुस्तीनुसार 56 मध्ये. हे आन्सर करेक्ट येईल.
आणि हे सगळी उत्तरं अगदी वन डे जे लेक्चर घेतलंय त्याच्यामध्ये टू झेड प्रश्न आहेत. टू झेड एक वेळेस पुन्हा चेक करा, व्हिडिओ पण बघा आणि नोट्स पण बघा. फक्त आणि फक्त एक प्रश्न जो आता हेल्थ बद्दलचा इश्यू चाललेला केस, त्या केस बद्दलचा प्रश्न आपल्या नोट्समध्ये कुठेही सापडणार नाही आणि ती केस कुठंच वाचण्यात नाही आलेली आहे, अगदी कुण्या पुस्तकात पण नाही आहे. कोणती अनुसूची? केंद्र राज्यामधील अधिकाराचं विभाजन संबंधित आहे. केंद्र राज्य अधिकाराचे विभाजन 7वी अनुसूची, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. डायरेक्ट प्रश्न आहे. उद्देश पत्रिकेमध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलेला आहे? 42वी अमेंडमेंट. 4 करेक्ट आहे. परमानंद कटारा ही केस कुठंच कुण्यात पुस्तकात कधीही वाचायला मिळाली नाही, कुठं सापडली नाही, पण कोइन्सिडन्सली हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे आणि हे मी पण कधी शिकवलेलं नाहीये. एकमेव प्रश्न जो न शिकवलेला आहे. जे आपलं प्रिन्सिपल होतं की एक प्रश्न येईल त्याची आपण गॅरंटी घेऊ नये, बाकी 14 प्रश्न मात्र यायलाच पाहिजे आणि तुम्हाला आले असतील तर जरूर कमेंट करून कळवा बरोबर 14 प्रश्न आलीत का. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण कोणत्या बाबीशी संबंधित आहे? वैद्यकीय निगा हे आर्टिकल 21 च्या अंतर्गत जीविताच्या अधिकारामध्ये राईट टू मेडिकल हेल्थ आरोग्याची सेवा मिळावी आणि तीही वेळेवर सेवा मिळावी. जर मी आत्ता काही कारणास्तव हॉस्पिटल ऍडमिट झालोय तर मला जर तात्काळ ऍडमिट करून घेतला जात नसेल किंवा मला लवकरात लवकर मेडिकल ट्रीटमेंट दिली जात नसेल तर माझा आर्टिकल 21 व्हायलेट होतोय, हे या केसमध्ये मान्य करण्यात आलेलं आहे आणि ही केस आहे 1989 ची केस आहे, ज्या केसमध्ये वैद्यकीय निगा बद्दलचा निर्णय देण्यात आलेला होता. आर्टिकल 21 ला डिस्क्राईब केलेला आहे. या केसमध्ये 21 ची व्याप्ती अजून व्याप्त स्वरूपात वाढवण्यात आली. कॅबिनेट मिशन हा इतिहासचाही प्रश्न आहे आणि पॉलिटिक्सचा प्रश्न आहे. कोण नव्हतं? येस, सर विल्यम गुड. बाकी हे सगळे होतेच, आपल्या सगळ्याला माहिती आहे. खूप वेळाला प्रश्न तर विचारून झालाय. कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे? विधानसभा 170 करेक्ट आहे. 171 मध्ये विधान परिषद, 172 नुसार कार्यकाल. बी आर आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून कशाला संबोधित केलेला आहे? डायरेक्ट फुलटॉस बॉल, सरळ सरळ प्रश्न. आपण चर्चा केली होती 3 आत्माबद्दल. पहिला आत्मा बोललो होतो पंडित ठाकूरदास भार्गव, जे उद्देश पत्रिकेला आत्मा बोलले होते. दुसरा आत्मा बोललो होतो आपण ग्रॅनविल ऑस्टिन, जे मूलभूत अधिकाराला आत्मा बोलले होते. आणि तिसरा आत्मा बोललो होतो आपण बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 32 ला सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन आत्मा बोलले होते. त्याच्यावरून आता हा डायरेक्टली सरळ प्रश्न तुम्हाला आलेलाच आहे. त्यानंतर जोड्या जुळवायच्या होत्या. आर्टिकल 14, 15, 16, 17 सरळ सरळ प्रश्न विचारलाय. काय डोकं न लावता, काही माहिती नसलं तरी 17 बघा. अस्पृश्यता एवढा एक शब्द माहिती, बाकी शब्दात काही करेक्शन केला असेल, चुकीचं असेल तरी डोकं लावलं नाही तरी सापडेल. आणि कलम 17 ऑप्शन नंबर 3 हे एकमेव ऑप्शन आहे. 4 डी चा 3 डी चा 3, बाकी कुठंच ऑप्शन सापडणार नाही. डी मध्ये डी चा दुसरा ऑप्शन हा याच्याशिवाय दुसरा कुठेही कॉन्फ्लिक्ट म्हणजे अजून कोणा ठिकाणी 3 असता तर डोकं लावावं लागलं असतं. बाकी डोकं न लावता पण उत्तर अगदी करेक्ट येतंय. हा तिसरा ऑप्शन राईट आहे. येस, तर पेपर अगदी तुम्हाला, माझा अंदाज आहे, मला विश्वास आहे की आपण सगळ्यांनी काही चुका न करता या 15 प्रश्नांपैकी तुम्ही ॲन अन ॲव्हरेज कदाचित 13 किंवा 14 पर्यंत पोहोचला असाल तर तुम्ही चांगली मजल मारलेली आहे. कट ऑफ मेरिटबद्दल आता विचार करू नका, काय अंदाज येईल. पेपर मार्क बघितलेत, पेपरला आता बांधून ठेवा आणि 2-3 दिवस ब्रेक घ्या आणि पुढचा विचार करा काय प्लॅनिंग करायचं त्याप्रमाणे. पण आत्ता मेरिट किती येईल आणि या पद्धतीने काही विचार करू नका. त्याला सोप्या भाषेत मी एकच बोलत असतो, आपल्याला पोस्ट काढायची आणि पुढची मेन्सची तयारी करायची तर डोळे बंद करून आन्सर कीचा विचार न करता अभ्यासाला लागावं. पण मला जर या पेपर नंतर स्पर्धा परीक्षाच बंद करायचंय, यानंतर मला स्पर्धा परीक्षेचा विचार पण नाही करायचा आहे, मग देन आन्सर की नुसार अगोदर मार्क बघणे आणि मगच मेन्सचा अभ्यास सुरू करणे, अन्यथा स्टॉप करता येणे. याच विचारानं त्याचं अनालिसिस करावं. पण जर आन्सर की किती येऊ, मला जर मेन्सचा अभ्यास करायचा आहे किंवा पुढच्या प्रीचा अभ्यास करायचा आहे तर मी आन्सर की मध्ये जास्त वेळ न घालवता पुढच्या तयारीला लागणं बेस्ट आहे. अदरवाईज जून जुलै महिना वाया गेला की मग पुढची कुठलीही अटेम्प्ट तयारी द्या, वेळ हातून निघून गेलेला असतो. तर आजच्या पेपरसाठी एवढंच पुरेसं आहे. पुन्हा भेटू. थँक्यू.